एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। रोज रोज तेच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा माझ्या पद्धतीने एकदा ही अक्का मसूर भाजी करून पहा। हॉटेलसारखी चमचमीत अशी घरच्या घरी घरच्या मसाल्यामध्ये आणि कम मसाल्यामध्ये झालेली ही भाजी। तर चला तर मग पाहूया, टाईम वेस्ट न करता रेसिपीला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी शीतल। तर आज बनवत आहे मी अक्का मसूर। तर अक्का मसूर मी रात्रीच्याला स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजायला ठेवलं होतं। तर आतासुद्धा मी एका पाण्याने धुतलेली आहे। याला पावडर राहतं, तर चांगलं स्वच्छ एक 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं। तर चला तर मग टाईम वेस्ट न करता रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम झालेली आहे, तर त्यात घालून घेऊया आपण तेल। तर तेल गरम झालेलं आहे, थोडं तेल जादा लागतं पण। तर जिरा घातलेला आहे आणि लसूण घालून घेतलंय। आता ह्याच्यातच घालूया बारीक चॉपर करून घेतलेलं, म्हणजे बारीक चिरून घेतलेला कांदा। तर पाव किलो अख्खा मसूर आहे, तर अर्धा किलो कांदा घेतलेला आहे। कांदा जास्त प्रमाणात लागतो। पाव किलो अख्खा मसूर घेतलं तर अर्धा किलो कांदे घ्यायचे आणि त्याला बारीक असं चिरून घ्यायचं, एकदम बारीक चिरून घ्यायचं। आपल्याला पिसून म्हणजे मिक्सरमधनं वाटण तयार करायचं नाही, तर त्याकरता आपल्याला बारीक चिरून घेतल्यावर थोडंसं लवकर होतो काम आपलं। कांदा चांगल्या प्रकारे शिजून घेते। कांदा चांगला मोठ्या गॅसवरच म्हणजे चांगला परतून घ्यायचा आहे। उशीर होतो पण कांदा चांगला शिजायला पाहिजे आपला। खायचं म्हटलं तर जरा मेहनत तर करावंच लागणार आपल्याला, तर त्याकरता मी असं चांगलंच असं शिजून घेते। कांदा असा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला सारखा हलवत राहायचं आहे। कांदा हे टेजला आल्यावर थोडंसं आपण सोडा घालून घेऊया। सोड्यानं कांद्याला बी चव चांगली येते आणि अख्खा मसूरला सुद्धा चव चांगली येते शिजल्यावर। फेस येतो, घाबरायची जरूरत नाही आहे, पण थोडासा सोडा वापरावा। सोड्यानं कलर चेंज होतो पण छान लागते भाजी। एकदा करून पहा सोडा घालून। मला सुद्धा माहीत नव्हतं, पण माझ्या बहिणीनं सांगितलं होतं की थोडा सोडा वापरावा, हॉटेलमध्ये सोड्याचा वापर होतो म्हणे, तर त्याकरता मी थोडासा सोडा वापरलेला आहे। तर कांदा असं चांगला शिजेपर्यंत आपल्याला चांगलं असं परतून घेत राहायचं आहे। कांदा शिजायला आलेला आहे, गॅस थोडासा स्लो केलेला आहे। ह्या स्टेपला आपण घालूया मसाले। मसाल्यामध्ये भाजी होणार आहे। तर मी घेतलेला आहे लाल तिखट, काश्मीरी मिरची आणि थोडीशी हळद आणि मीठ घातलं नव्हतं, मीठ घालून घेतले, चवीनुसार मीठ। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया वरून। याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कोणी कांदा लसूण मसाला वापरतो, गरम मसाला वापरतो, पण आपल्याला कम मसाल्यामध्ये करणार आहे। तर त्याकरता फक्त हळद, लाल तिखट आणि कोथिंबीर याचा वापर केलेला आहे आपण। मी माझ्या आवडीनुसार थोडीशी धन्याची पावडर घालते। धना पावडर हा थंड राहतो, तर थोडा धनिया पावडर घालून घेते आणि छान असं परतून घेऊया। कलर बघा किती छान आलेला आहे मसाल्याचा। तर आपण आता घालून घेऊया अख्खा मसूर। कुकरला सुद्धा लावतात, पण कुकरला आपल्याला लावायचं नाही, असं शिजून खाण्यातच मजा आहे। कुकरला कलर बी येत नाही आणि सुद्धा लवकर शिजला जातो, तर जरा त्याची चवच वेगळी येते। टाईम लागतो, अगर जर आपल्याला चांगलं खायचं म्हणलं तर जरा मेहनत करणं तर जरुरी आहे। तर गरम पाणी घालून घेते छान असं। आता थंड पाणी वापरायचं नाही, गरम पाणीचा वापर करायचा, म्हणजे भाजी बी लवकर होती आणि चवसुद्धा छान येते, कलरसुद्धा चांगला राहतो, कलर चेंज होत नाही। तर आता तुम्हाला वाटत असेल हे पातळ आहे, पण पातळ नाही। जेव्हा ही भाजी शिजेल, अख्खा मसूर शिजेल, त्या टायमाला त्याचा घट्टपणा अजून येतो, जाडसरपणा येतो। आपण टिफिनला सुद्धा देऊ शकतो। घरात का आपल्याला जर पातळ पाहिजे असेल तर पातळ, किंवा घट्ट करायचं असेल तर घट्ट सुद्धा आपण ह्याला करू शकतो। तर चला तर मग आता ह्याला झाकून मी एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवते।
चमचा असंच ठेवायचा म्हणजे खाली जाणार नाही. बरोबर 10 मिनिटं झालेले आहे. तर आता बघूया आपण. तर वाव, किती छान झाली बघा भाजी. तर हे बघा असं घट्ट भाजी झालेली आहे. आपण कांदा ग्रेव्ही न करता बारीक चिरून सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेतल्यामुळं ग्रेव्हीची जरूरत पडली नाही. ग्रेव्ही सारखी अशी भाजी छान झालेली आहे. तर चला तर मग आता ह्याला काढूया बाजूला आणि तडका देऊया. थोडंसं तेल घालून घेते. तर तेल गरम झालेलं आहे. जिरा घालून घेते आणि लसूणच्या पाकळ्या. लसूण बारीक चिरून घेतलेला होता, त्यात सुद्धा घातलेला, ह्याच्यात सुद्धा घातलेला आहे. फोडणीमध्ये छान लागतो तडकामध्ये. तर लसूण परतून घ्यायचा. लसूण परतल्यावर सुक्या लाल मिरच्या, लाल तिखट हा तडका घालूया भाजीमध्ये. गॅस बंद करून घेते. गॅस बंद करून घेऊया. वास बघा किती घरभर पसरलेला आहे. तर चला तर मग भाजी खाण्याकरता तयार आहे. तर भाजीला किती कलर किती छान आलेला आहे. तर घमघम असा वास असा सुटलेला आहे. भाजीला कलर छान आलेला आहे. बघू वाव पुढे. तर चला तर मग कशी वाटली रेसिपी. छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा. कमेंटमध्ये जरूर सांगा कशी झाली भाजी. झाली की नाही ढाबा स्टाईल भाजी आपली तयार घरच्या घरी. थोडं मेहनत घ्यावं लागतं पण छान होती भाजी. बाहेर जाऊन खाण्यामध्ये मजा वेगळीच राहते. पण खरं तर आपल्या घरात सुद्धा आपण अशी करू शकतो.